लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत, विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रमेशजी तवडकर, परिवहन मंत्री आदरणीय मोविन गोळिन्नो, ऊर्जा मंत्री आदरणीय सुदीन ढवळीकर, कायदा मंत्री आदरणीय अलेक्स सिक्वेरा, आमदार संकल्प अमोणकर, त्याचप्रमाणे वास्को मतदारसंघाचे आमदार कृष्णा साळकर, नावेली मतदारसंघाचे आमदार उल्हास तुयेकर, मोरगाव पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष डॉक्टर एन विनोद कुमारजी, मुख्य सचिव आदरणीय डॉक्टर व्ही केंडावेळव, उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, गोव्यामध्ये गेल्या 11 वर्षापासून मी रस्ते विकासाचा मंत्री आहे. नॅशनल हायवेचा गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं झाली आहे. एवढी कामं झाली आहे की आता प्रमोद सावंत यांना नवीन कामं सांगण्याची गरजच नाही आहे. एवढी कामं जवळपास पूर्ण झालेली आहेत. मी ज्यावेळी शिपिंग मंत्री होतो त्यावेळी गोवा पोर्ट ट्रस्ट पण माझ्याकडे होता. या भागामध्ये किती ट्रॅफिक जाम होत होता ते मी डोळ्यांनी बघितलं आहे. आणि त्यामुळे मनोहर पर्रिकर साहेब असतानाच या संदर्भातला जो ट्रॅफिक आहे पोर्टचा तो बाहेरच्या बाहेर कसा जाता येईल आणि इथल्या जनतेला कशी सोय मिळेल, राहत मिळेल याचा विचार त्यावेळी करून ही योजनेची सुरुवात झाली होती. मला अतिशय आनंद आहे की हा प्रकल्प करायला उशीर झालेला आहे, पण आज याचं लोकार्पण होत आहे आणि हा प्रकल्प निश्चितपणे या भागातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुसह्य बदल केल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. हा जो फ्लायओव्हर कम केबल स्टेड आरओबी आहे पोर्ट कनेक्टिव्हिटीचा, हा 645 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि मोरमुगाव पोर्ट दक्षिण गोवापर्यंत 18 किलोमीटर पैकी 13 किलोमीटर 4 लेनचं काम जवळपास 474 कोटी रुपयाचं यापूर्वीच पूर्ण झालेलं आहे. उर्वरित 5 किलोमीटरचं काम 2 लूपमध्ये करण्यात आलेलं आहे 645 कोटी रुपयाचा. लूप 1 मध्ये कर्णापुरी ते साडा जंक्शन एमपीडी गेट 1 पर्यंतच्या कामाचं लोकार्पण मी जानेवारी 2022 मध्ये केलं होतं. आता लूप 2 रवींद्र भवन ते एमपीटी गेट 9च्या कामाचं लोकार्पण होत आहे. याचा मला विशेष रूपाने आनंद आहे. या लूपमध्ये आरओबी, डाऊन रॅम्प ॲट बैला, अप रॅम्प ॲट वास्को याही कामाचा समावेश आहे. मी ज्यावेळी विद्यार्थी होतो तेव्हा पहिल्यांदा गोव्यामध्ये आलो होतो त्यावेळी या भागामध्ये किती ट्रॅफिक जाम होता याचा मी अनुभव घेतला होता. पण मला अतिशय आनंद आहे की आता वरतून रोड झाल्यामुळे खालचा रस्ता चांगला होईल आणि त्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक पण राहणार नाही, प्रदूषण पण राहणार नाही आणि त्यामुळे या भागातल्या लोकांची केवळ वेळेची बचत होणार नाही तर त्याचबरोबर या प्रकल्पामुळे एक मोठा रिलीफ देखील आपल्या सगळ्यांना प्रदूषण कमी होईल, ट्रॅफिक जाम पासून पण मुक्ती मिळणार आहे. आज एकूण 5 कामाचं भूमिपूजन झालेलं आहे. 3,350 कोटी रुपयापैकी 4 लेन फ्लायओव्हर फ्रॉम एमईएस कॉलेज जंक्शन टू बॅगमालो जंक्शन अँड 4 लेन व्हीयूपी ॲट क्विनीनगर जंक्शन ऑन NH 566 हे 4 किलोमीटरची किंमत 472 कोटी रुपये आहे. माझी मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांना विनंती आहे की मी या रस्त्याचं जेव्हा जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा या रस्त्यामध्ये काही सरकारी लोकांनी अतिक्रमण केलं असा माझा डाऊट आहे. कारण त्याची विड्थ काही बरोबर नाही आहे. आता हे काम करण्याच्या आधी हा रस्ता तुम्ही मोजून घ्या आणि आपल्या रेकॉर्डप्रमाणे जे असतील त्यांना नोटीस द्या आणि ते पाडायला लावा आणि त्यांनी जर मुदतीत नाही पाडलं तर बुलडोजर लावून मी पाडून देण्याची व्यवस्था करून देईन. मला मोजून घ्या एकदा.
दुसरं असं आहे की यामध्ये एक अजून सीएम साहेबांना विनंती आहे की फ्लाइंग झोनमध्ये काही अडचणी आहेत, त्याकरता आपल्या लेवलवर आपण एक मीटिंग बोलवून घ्या आणि नेव्हीने काही जागा आपली आहे असं म्हटलेलं आहे. माझा अंदाज आहे की नेव्हीचीच बिल्डिंग जी आहे कंपाऊंड वॉल तिनेच रोडवर अतिक्रमण केला. मी 2-4 वेळा आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. एकदा हे मोजून घ्या, जर कायदेशीररित्या ते अतिक्रमण असेल कोणाचंही असो, आपण त्यांना नोटीस देऊ आणि त्यांची जागा मोकळी करून घेऊ. जानेवारी ज्यावेळी 2022 मध्ये मी आलो होतो तेव्हा या रोडवर बरेच ऍक्सिडेंट होत होते. तेव्हा एअरपोर्ट रोड NH 566च्या लांबीत बऱ्याच ठिकाणी ग्रेड जंक्शन असल्यामुळे ऍक्सिडेंट होत असल्याची बाब माझ्या लक्षात आली आणि त्याच वेळी मी आमचे अंशू माली जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की हे बरोबर नाही. या विमानतळावर ऍक्सिडेंट होतात याचे कारण तुमच्या चुका आहेत, तुम्ही हे ताबडतोब रेक्टिफाय करा. त्या दृष्टीने हा प्रोजेक्ट तयार झाला. आज मला अतिशय आनंद आहे की 460 कोटी रुपयाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे. 5% प्रोग्रेस झालेला आहे आणि 2026 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या रोडवर ऍक्सिडेंट होणार नाही याचा मला विशेष रूपाने आनंद आहे. कारण देशामध्ये दरवर्षी 5 लाख ऍक्सिडेंट होतात, 1,80,000 लोक मृत्युमुखी पडतात आणि अनेक वेळा शाळेच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर ऍक्सिडेंट होतात. माझी आपल्याला विशेष रूपाने विनंती आहे की ही संख्या आता वाढत चाललेली आहे. तेव्हा आपण गोव्याच्या ब्लॅक स्पॉट स्टेट हायवेवरचे, नॅशनल हायवेवरचे जे आहेत ते शोधा आणि जे नॅशनल हायवेचे असतील ते नॅशनल हायवेला सुधारायला सांगा. जे स्टेट हायवेचे असतील, महानगरपालिका, नगरपालिकांचे असतील, पोर्टमधले असतील, त्यांना सुधारायला लावा. आणि गोव्यात 2 गोष्टी आपण जरूर करा. एक, गोव्याला प्रदूषण मुक्त करा आणि दुसरं, गोव्याला अपघात मुक्त करा. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आणि म्हणून या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी इनिशिएटिव्ह घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे. या कामामध्ये 3 किलोमीटरचा फ्लायओव्हर जो MES जंक्शन पासून बोगमोलो जंक्शन पर्यंत आहे त्याच्यात एक VUP आहे आणि क्वीन जंक्शन 9 किलोमीटर लांब सर्व्हिस रोड पण त्याच्यात टाकलेला आहे. या जंक्शनची सुधारणा करण्याची कामं पण यात समाविष्ट आहे. इलिमिनेशन ऑफ जंक्शन्स, ऍक्सिडेंट स्पॉट, ब्लॅक स्पॉट्स, सेपरेशन ऑफ NH अँड लोकल ट्रॅफिक, या सगळ्यांमुळे जीवनही सुसह्य होईल आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल. 4 लेनिंग ऑफ मुंबई गोवा NH 66 या 3 पॅकेजेस आहेत. याची लेंथ आहे 36 किलोमीटर आणि याची किंमत आहे 2,521 कोटी रुपये. मुंबई गोवा एकूण लांबी 124 किलोमीटर आहे, पैकी 75 किलोमीटर पूर्ण झालेली आहे, 5 किलोमीटर प्रगतीत आहे आणि आता उर्वरित 36 किलोमीटरमध्ये 4 लेनिंगचे 3 पॅकेजेस मंजूर झालेले आहे. एंड ऑफ जुवारी अप्रोचेस टू स्टार्ट ऑफ मडगाव बायपास, त्याची किंमत 400 कोटी रुपये, 6.65 किलोमीटर. नॅवेलिम टू कोंकोलिम याची लेंथ 7.23 किलोमीटर, याची किंमत 746 कोटी रुपये आहे. आणि बेंडोर्डे ते पाले हे 22.1 किलोमीटर, याची किंमत आहे 1,375 कोटी रुपये आहे. ही सगळी कामं मंजूर झाली आहे आणि ही कामं पूर्ण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं आम्ही करू. या प्रकल्पामुळे पणजी ते मडगाव आणि कोकोलिम आणि कणकोना ही शहरे जोडली जाणार आहे. 4 लेनिंगमुळे डिकंजेशन होईल, ऍक्सिडेंट सुद्धा कमी होतील. माझी विनंती आहे की गोव्यात एवढे सुंदर रोड झाल्यानंतर आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सहकार्याने रोडच्या मध्ये काही प्लांट लावता आले आणि रोडच्या मार्जिनच्या बाहेर काही वृक्ष लावता आली 3 मीटर हाईटची, तर अजून गोव्याच्या सौंदर्यात भर पडेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि फॉरेस्ट मंत्र्यांनी यात पुढाकार घ्यावा. एवढा सुंदर आपण जुवारी ब्रिज केलाय, आपण जुन्या रस्त्याने गेल्यानंतर तो मोठा गोल आहे, या ठिकाणी चांगली फुलांची झाडं तिथल्या इथल्या आमदारांनी जर प्रयत्न केला तर अतिशय सुंदर फुलाची झाडं लागली तर त्यामुळे गोव्याच्या सौंदर्यात भर पडेल. या कामामध्ये 5 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, 1.2 किलोमीटरचा वायडक्ट
8 VOP व 1 ROB व इतर स्ट्रक्चर्स आहेत. या कामात 43 हेक्टर खाजगी जमीन व 28 हेक्टर फॉरेस्ट लँडची आवश्यकता आहे. माझी विनंती आहे की आपण आणि चीफ सेक्रेटरी साहेबांनी मीटिंग घेऊन हे लँड ॲक्विजिशन लवकर पूर्ण करून द्यावं आणि फॉरेस्टची परवानगी मिळवून द्यावी. 332 कोटी रुपये ही जमीन ॲक्वायर्ड करण्याकरता आम्ही मंजूर केलेले आहे. आम्ही पैसे उद्यापासून देऊ शकतो. आपण जर हे काम ताबडतोब केलं तर हे काम होईल. NH 66 मध्ये उर्वरित 8 किलोमीटर ज्याच्यात कोंकणी बायपासचा समावेश आहे, हे काम 650 कोटी रुपयाचं आहे. ते सुद्धा मी या वर्षात मंजूर करील असा तुम्हाला विश्वास देतो, घोषणा करतो. परिणामी NH 66 ची संपूर्ण 124 किलोमीटर लांबी 4 लेनिंग होईल मार्च एंडपर्यंत आणि नक्की त्याचा फायदा गोव्याच्या सुसह्यपणाकरता नक्की होईल. 4 लेनिंग फ्रॉम पोंडा टू भोमा सेक्शन ऑन NH 748 याची 10 किलोमीटर लेंथ 557 कोटी रुपये. हा पार्ट ऑफ हैदराबाद गोवा कॉरिडॉरचा आहे. तेलंगणा, कर्नाटक आणि गोव्याला जोडणारा आहे आणि या कॉरिडॉरमुळे गोव्यातील एकूण 68 किलोमीटर लांबीपैकी 17 किलोमीटर पूर्ण असून या 10 किलोमीटर लांबीचे भूविजन करताना मला अतिशय आनंद होतो आहे. उर्वरित 41 किलोमीटरची इम्प्रुव्हमेंट सुद्धा भविष्यात मंजूर करण्यात येईल. पैकी भोमा टू ओल्ड गोवा मार्च पर्यंत पूर्ण होईल व बॉर्डर ते पुढील वर्षी मंजूर करण्यात येईल. या रस्त्यामुळे पणजी आणि पोंडा सिटीच्या कनेक्टिव्हिटी वाढ होऊन वाहतूक सुरळीत होणार आहे. गोवा राज्यातील अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावाने झालेला मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिंक रोड. खरं म्हणजे हा रोड NHचा नव्हता, पण आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर त्याला आम्ही NH जाहीर केला आणि या रोडवर 1183 कोटी रुपये खर्च केले आणि 6.58 किलोमीटर याचं लोकार्पण जुलै 2024 मध्ये झालं. सीमलेस कनेक्टिव्हिटी टू एअरपोर्ट फ्रॉम गोवा अँड नियर बाय एरियाज ऑफ महाराष्ट्र ही याची विशेषता आहे. यामुळे 40 मिनिटाची बचत होणार आहे. 3 वायडक्ट बांधण्यात आलेले आहे. त्याची लांबी 2.7 किलोमीटर आहे. काही ठिकाणी पियर्सची उंची 42 मीटर, जवळपास 142 फीट इतकी जास्त होती. त्यामुळे हे काम खूप चॅलेंजिंग होतं. परंतु मला आनंद आहे की लिंक रोडचे काम अतिशय कुशलतेने विथ क्वालिटी पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आता नवीन एअरपोर्ट देखील जोरात सुरू आहे. जुवारी केबल स्टेट ब्रिज जे आहे हा 2530 कोटी रुपये. 8 लेन केबल स्टेट ब्रिज लेंथ आणि ब्रिज इन्क्लूड्स अप्रोच 13 किलोमीटर आणि यामध्ये 2 पिलर्समध्ये 360 मीटरची लांबी असलेला हा देशातला दुसरा पूल आहे. मला अतिशय आनंद आहे. याचं डिझाईन पण खूप चांगला आहे. मी या ठिकाणी व्ह्यूअर गॅलरी जी जागतिक आकर्षणाचं केंद्र होईल अशी सुरू करण्याबद्दलची योजना तयार केली होती. दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट आहे आणि मांडवी नदीच्या काठी जी जमीन आहे ती गोवा सरकारने द्यावी. त्या ठिकाणी पार्किंग, रेस्टॉरंट, टुरिस्ट करता चांगल्या प्रकारचं इंटरनेट आणि या ब्रिजच्या बॅकग्राऊंडला लाईट अँड साऊंड शो तयार करण्याची माझ्या मनातली कल्पना होती. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प आम्ही करतो अशी मागणी माझ्याकडे केली. आज माझी इच्छा होती की त्याचे भूमिपूजन व्हावं, पण सरकार असंच डोलत चालतं. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये जरा डोलणाऱ्या सरकारला जरा तुतारी लावा, तेव्हा बैल धावतात. तशी तुतारी तुम्ही टोचली तर लवकर होईल. आता त्या प्रकल्पामध्ये अजूनपर्यंत लिस्ट त्याच्या नावाने न केल्यामुळे त्याला अपॉइंटमेंट डेट देता आली नाही. ती आपण लवकरात लवकर द्यावी अशी मला विनंती आहे. 125 मीटर उंच ऑब्झर्वेटरी टावर हा त्या ठिकाणी बनणार आहे. 270 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासाने सांगतो की हा प्रकल्प केवळ गोव्याचा नाही, महाराष्ट्राचा नाही, भारताचा नाही, तर जागतिक आकर्षणाचा केंद्र होणार आहे एफेल टॉवर सारखा. आणि येणारा प्रत्येक टुरिस्ट वरती जाणार आहे. त्यामुळे त्याच्या खाली जी जागा आहे त्याचा आर्किटेक्टकडनं उत्तम डिझाईन जर केलं या प्रकल्पातून एकीकडे मांडवी नदीमध्ये बोटिंग पण सुरू होईल, वॉटर स्पोर्ट्स पण होतील, एंटरटेनमेंट झोन पण येईल, रेस्टॉरंट्स येतील, गोव्यातलं हँडलूम हँडीक्राफ्ट पण देता येईल
आणि या सगळ्यामुळे गोव्यातल्या हजारो तरुणांच्या हाताला काम पण मिळेल, तेव्हा हा प्रकल्प आपण लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. या 2 टावरमध्ये एक वॉकवे आहे आणि टॉवर आणि वॉकवेच्या मधून तुम्ही संपूर्ण गोवा बघू शकाल एवढी त्याची उंची आहे. तेव्हा मला असं वाटतं की कॅप्सूल लिफ्टने वरती जाणं, 2 टावरमध्ये असणारा वॉकवे त्याचा आनंद घेणं आणि व्हिवर्स गॅलरी आणि कॉफी शॉपमध्ये जाऊन बसणं, याकरता प्रत्येक जण इथे येणारा पर्यटक हा गेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा याचा आपण जरूर हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी विनंती आहे. 6 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर ऑन NH66 परवरी, याची लेंथ 15.25 किलोमीटर आहे, 5.25 किलोमीटर आहे. 640 कोटी रुपये किंमत आहे. 15% काम झालेलं आहे. या लांबीत रोज जवळपास 80,000 वाहनं प्रवास करतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतो. हे काम लवकर करण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या काही अडचणी आहेत, या सगळ्या अडचणी आपण लक्ष घालून सोडून दिल्या तर लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल. हा 6 लेनिंग एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर या रस्त्याची वाहतूक क्षमता दुप्पट होणार आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जामपासून मुक्ती मिळेल. नॉर्थ गोवा साऊथ गोवामधील कनेक्टिव्हिटी सुरळीत होणार आहे. मांडवी ब्रिज, ज्याची 890 कोटी रुपये किंमत आहे, अटल सेतू, या पुलामुळे पणजीमधील ट्रॅफिक जामची समस्या सुटली आहे आणि आता पणजी ते मुंबई सरळ पुलावरून आपण जाऊ शकतो. 2 महत्त्वाचे इकॉनॉमिक कॉरिडॉर जे गोव्यातून जातात, हैदराबाद पणजी NH748 टू कर्नाटक बॉर्डर, पणजी ते कर्नाटक बॉर्डर या 69 किलोमीटर लांबीचे चौपदरीकरण करायचे आहे. 18 किलोमीटर पूर्ण झालेला आहे. खांडेपर नदीवर 7 किलोमीटरच्या 4 लेनच्या पुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे 300 कोटी रुपयाचं. रायबंदर येथे 8 किलोमीटरच्या 4 लेन बायपासचं बांधकाम करण्यात आलं आहे, 300 कोटी रुपयाचं पूर्ण झालेलं आहे. 10 किलोमीटर मंजूर आहे आणि उर्वरित 41 किलोमीटरसाठीचा DPR प्रगतीत आहे 2 पॅकेजमध्ये. तोही पण त्या 3-4 महिन्यात त्याच्याही कामाचा सुरुवात करण्याचा आम्ही प्रयत्न करू. राज्य सरकारने पुढाकार घेऊन भूसंपादन, युटिलिटी शिफ्टिंग याबाबत तातडीने कारवाई करावी अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. या व्यतिरिक्त गोव्याकरता काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत, त्याची मी घोषणा करतोय. NH66 वर 4 लेनिंग ऑफ कोंकलिंग टू बेंडॉर्डे, याच्यामध्ये कोंकलिंग बायपास पण आहे. 650 कोटी रुपये. हे काम लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे आपण लँड एक्विजिशन पूर्ण करून दिल्यानंतर. दुसरं काम आहे 4 लेनिंग फ्रॉम कर्नाटका बॉर्डर टू खांडेपार सेक्शन NH748. हे 84.133 किलोमीटर आहे. याची लेंथ 34 किलोमीटर आहे आणि किंमत 3,300 कोटी रुपये आहे. लँड एक्विजिशन अंडर प्रोग्रेस आहे. 90% झालं की लगेच हे काम आम्ही सुरू करू. तिसरं काम जे आहे 4 लेनिंग फ्रॉम गोमा टू ओल्ड गोवा NH748, हे 6.85 किलोमीटर आहे. 750 कोटी रुपयाचं आहे. DPR झालेला आहे, लँड एक्विजिशन प्रोग्रेसमध्ये आहे. या 4ही प्रकल्पाचं तुम्ही लँड एक्विजिशन करून दिल्यावर या कामाची लगेच आम्ही सुरुवात करू. कंस्ट्रक्शन ऑफ ब्रिज अलॉंग विथ अप्रोचेस अक्रॉस द जुवारी ॲट बोरी ऑन 566, हे 8 किलोमीटर 1200 कोटी रुपयाचं पुलाचं काम आहे, त्यालाही आम्ही मंजुरी दिलेली आहे. DPR आणि लँड एक्विजिशन, DPR जवळपास झालेला आहे. लँड एक्विजिशनचं काम झालं की लगेच या पुलाच्या 1200 कोटी रुपयाच्या पुलालाही पण आम्ही सुरुवात करू. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विशेष रूपाने कन्याकुमारी ते मुंबई हा द्रुतगती महामार्ग आम्ही बांधतोय आणि यामध्ये हा द्रुतगती महामार्ग मुंबई गोव्यावरून आल्यानंतर गोव्याच्या मध्यवर्ती भागातून जातो. त्यामुळे गोव्याला एक समुद्र एका बाजूला, दुसऱ्या बाजूला एक चांगला रिंग रोड बांधण्याचा विचार आहे. आता प्रत्येक आमदार हेच सांगेल तुमचंही पण कॉन्स्टिट्युन्सी आहे, माझ्या गावातून न्या, हे कसं होणार आहे? त्यामुळे हे काही शक्य नाही आहे. या रोडला आपल्या कॉन्स्टिट्युन्सी जोडता येते. म्हणून मी आज डिपार्टमेंटमध्ये पाहिल्यावर सांगितलं पुन्हा अभ्यास करा. फॉरेस्टला टाळा, घर ॲक्विजिशन करण्याची वेळ येणार नाही ती टाळू, टनेल करण्याची गरज पडणार नाही आणि अशा प्रकारे 120 किलोमीटरचा गोव्याचा नवीन बायपास जर आपण तयार केला
तो गोवा शहरातून जाणारा 50 ते 60% ट्रॅफिक जर बाहेरच्या बाहेर गेला तो गोव्यातलं प्रदूषणही कमी होईल आणि गोव्यामध्ये विशेष रूपाने ट्रॅफिक जामची समस्या पण सुटेल आणि ते झाल्यावर मग त्याला गोव्यातले शहरं कसे जोडता येतील त्याचा अभ्यास करून आपल्याला विचार करता येईल. अजून एक माझी विनंती आहे की विशेषतः गोव्यामध्ये आपण आता मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी ही योजना आणलेली आहे. 360 रोपवे, केबल कार, फॅनिक्युलर रेल्वे बनवतो आणि समुद्रामध्ये आपण केवळ एकच पिलर उभा केला तर गोव्यातून वरच्यावरून सगळा ट्रॅफिक जाईल आणि त्यामुळे रोडवरचा ट्रॅफिक कमी होईल, प्रदूषण फॉसिल फ्युएलचा उपयोग कमी होईल आणि लोकांना स्वस्तात हॉटेलपर्यंत पोहोचता येईल. या बाबतीतही आपण विचार करून प्रपोजल पाठवावं आणि मला विश्वास आहे की आज सगळ्यात आनंदाची गोष्ट पोर्ट मिनिस्टर मी होतो त्यावेळी या गोवा पोर्टचा बिझनेस वाढावा त्याकरता हा रोड एक फार मोठी अडचण होती. गावाच्या मधून हेवी लोडेड ट्रक जायच्या, त्या प्रदूषणापासून, आवाजापासून, धुरापासून जनतेला खूप त्रास व्हायचा. पण आता हा ब्रिज झाल्यामुळे सगळा ट्रॅफिक वरच्यावरती निघून जाणार आणि त्यामुळे या गोवा पोर्टच्या विकासाकरता पण प्रोग्रेस करताय पण एक चांगली संधी गोवा पोर्ट ट्रस्टला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचा बिझनेस वाढेल, गोव्यात उद्योग व्यवसाय वाढेल, पर्यटन तर वाढणारच आहे आणि या तिन्ही गोष्टीमुळे गोवा एक समृद्धशील आणि संपन्न राज्य म्हणून देशात पहिल्या 5 राज्यामध्ये निश्चितपणे येईल असा मला विश्वास आहे. आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्याचप्रमाणे सगळे मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आणि आमदार या सगळ्यांनी येत्या काळामध्ये गोव्याच्या भविष्य काळातलं फ्युचरिस्टिक प्लॅनिंग एक विजन तयार केली पाहिजे. कारण गोव्यामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे पण गोव्याचं सृष्टी सौंदर्य निसर्गही तसाच कायम राहिला पाहिजे. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि उद्योग व्यवसाय वाढून रोजगार पण निर्माण केला पाहिजे. याकरता पुढल्या 25 वर्षाची विजन तयार करून गोव्याला अतिशय सुंदर, आजच गोवा आहे, ही सुंदरता इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करून गोवा असंच प्रगती करत राहील असा मला विश्वास आहे. आणि आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली माझ्या विभागाकडनं गोव्याच्या विकासाकरता जे जे सहकार्य लागेल ते सगळं आम्ही निश्चितपणे करीन असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने गोव्याच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन वर्षही सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षात एक चांगलं सुसह्य असं कामही पण झालेलं आहे. त्यामुळे इथल्या जनतेला नवीन वर्षाच्या आणि या झालेल्या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मनपूर्वक आभार आदरणीय नितीनजी गडकरी आपल्या या विचाराबद्दल. तर तुम्हा सर्वांना सगळ्यांक खबर आसा की हो प्रोजेक्ट